नमस्कार, मी अजित पालव. तुम्हा सर्वांचं आपल्या कोकणचे गजाली या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर महाराष्ट्र अँड सेमी गव्हर्नमेंट एम्प्लॉई स्ट्राईक, राज्यातील 17 लाख शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक बेमुदत संपावर. नेमक्या त्यांच्या 16 प्रमुख मागण्या काय आहेत याची संपूर्ण A to Z सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या व्हिडिओला लगेचच लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता कशा पद्धतीने शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक बेमुदत संपावर गेले आहेत व त्यांच्या नेमक्या 16 मागण्या कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया. त्याचबरोबर या संपाला अधिकारी संघाच्या वतीनेही पाठिंबा देण्यात आलेला आहे. बघा, कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि भूमिका काय असणार आहे. मागण्या. महाराष्ट्र अँड सेमी गव्हर्नमेंट एम्प्लॉई स्ट्राईक. पहिला मुद्दा आहे, नोव्हेंबर 2005 नंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत रुजू झालेल्या दिनांकापासून सन 1982च्या जुन्या पेन्शन योजनेचे लाभ लागू करावेत. दुसरा आहे, सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतची विस्तृत अधिसूचना तात्काळ जारी करावी. तिसरा आहे, PFRDA कायदा रद्द करण्यात यावा व फंड मॅनेजरकडे संचित झालेली संबंधित रक्कम राज्य सरकारला परत करण्यात यावी. चौथा आहे, सर्व राज्य शासकीय खात्यातील आणि जिल्हा परिषदांमधील ग.ड. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मंजूर रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने बाह्य यंत्रणेद्वारे न भरता शासनामार्फत सरळ सेवेने भरावीत. पाचवा आहे, सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास शासन सेवेत सामावून घेण्याबाबतचे दिनांक 14 एप्रिल 1981चे रद्द केलेले शासन परिपत्रक पुनर्जीवित करून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्याला पूर्वीप्रमाणे शासन सेवेत नियुक्ती देण्याची पद्धत पुन्हा सुरू करावी. सहावा आहे, अनुकंपा भरती विना अट यावेळी त्या ठिकाणी करावी. सातवा आहे, खाजगीकरण कंत्राटी पद्धत कायमची बंद करावी. आठवा आहे, महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेअंतर्गत पोलीस कर्मचाऱ्यांना अपघात किंवा गंभीर आजारांसाठी त्वरित शासनामार्फत वैद्यकीय सेवा पुरवण्यात येते आणि त्याच धर्तीवर राज्यांच्या सर्व विभागातील ग.ग. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना अपघात किंवा गंभीर आजाराच्या वेळी शासनामार्फत तात्काळ कॅशलेस वैद्यकीय सेवा सुरू करावी. नववा महत्त्वाचा मुद्दा आहे, वन विभागातील रोजदारीवरील वनमजुरांनी सन 1994 ते सन 2004 या कालावधीत केलेली सेवा विचारात घेऊन त्यांना सन 2012 मध्ये शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घेतल्याने परंतु ते 2005 पूर्वीपासून सेवेत असल्याने त्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी. दहावा महत्त्वाचा मुद्दा आहे या मागणीमधील, सर्व खात्यातील वर्षानुवर्ष ठेका पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करावे. 11वा मुद्दा आहे, सर्व आरोग्य खात्यातील व गृह विभागातील रिक्त पदे 100% भरण्याचे शासनाचे आदेश असतानाही राज्य कामगार विमा योजना, रुग्णालय, न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा आणि SRPF मधील वर्ग 4च्या रिक्त पदांची अद्याप भरती केली नसल्यामुळे या तीनही विभागातील वर्ग 4ची सर्व रिक्त पदे तात्काळ या ठिकाणी सरळ सेवेने भरावीत. 12वा मुद्दा आहे, दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या अनुकंपा तत्वावरील उमेदवारांच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी. 13वा मुद्दा आहे, केंद्रीय 7व्या वेतन आयोगामध्ये किमान वेतन ₹18,000 असावे अशी देखील शिफारस असल्यामुळे राज्यातील अल्पवेतनधारक ग.ड. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या 7व्या वेतन आयोगामध्ये निश्चित केलेले सुधारित मूळ वेतन 15,000 ऐवजी केंद्राच्या शिफारसीनुसार किमान मूळ वेतन ₹18,000 लागू करावे. 14वा मुद्दा काय सांगतोय बघा या प्रमुख मागणीतील, सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सफाई कामगारांप्रमाणे स्वतःचे हक्काचे घर मिळावे किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5 एकर शासनाचा मोकळा भूखंड सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठी शासनाच्या नियमाप्रमाणे रास्त किमतीमध्ये देण्यात यावा. 704 कर्मचाऱ्यांना स्वतःचे घर नसल्याने ही मागणी या ठिकाणी तात्काळ मंजूर करावी. 15वा मुद्दा आहे, आदिवासी विकास शासकीय आश्रमशाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे स्थलांतर करू नये तसेच त्यांच्या आश्वासित प्रगती योजनेची प्रलंबित प्रकरणे वेळेत निकाली काढावेत. 16वा मुद्दा आहे, वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य तसेच राज्य शासकीय कार्यालयातील सफाईगारांना महानगरपालिकेच्या धर्तीवर घाणकाम भत्ता मिळावा.
बघा, एकूणच अशा पद्धतीने हे जे प्रमुख 16 महत्त्वाचे मुद्दे आहेत, म्हणजेच एकूणच त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी 16 मुद्द्यांमध्ये या ठिकाणी प्रमुख मागण्यांमध्ये कन्वर्ट केल्या आहेत. खरं तर या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे राज्यातील जे 17 लाख शासकीय निमशासकीय कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, ते बेमुदत संपावर आहेत. त्यांच्या प्रमुख नेमक्या मागण्या, या ज्या 16 प्रमुख मागण्या आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला या मागण्यांविषयी काय वाटतंय? कमेंट करून अवश्य सांगा.